परभनी में 11 दिसंबर को जो हालात पैदा हुए थे उसमें सोमनाथ सूर्यवंशी नामी एक व्यक्ति है जिसे पुलिस ने हिरासत में लिया था पथराव के जुर्म में। उसके बाद न्यायालय में पेश किया गया। न्यायालय ने उसे जेल की ओर भिजवाया, जेल भेजाया। उसके बाद सूर्यवंशी की तबीयत बिगड़ने के बाद सिविल हॉस्पिटल परभनी के अंदर लाया गया, लेकिन सिविल हॉस्पिटल परभनी के जो डॉक्टर्स है उन्होंने सोमनाथ सूर्यवंशी को मृत्यु घोषित करने के बाद थोड़ा सा माहौल गर्म देखने को मिला। लेकिन अंबेडकरीवादी जनता ने जो जिस तरीके से प्रतिसाद दिया कि माहौल को जो तो बरकरार रखा, अच्छे संयम रखा, इसकी भी चर्चा जोरों में है। और अंबेडकरीवादी नेताओं की तरफ से भी बयान दिया गया है कि परभनी की जिले की जनता ने संयम बरतना चाहिए और शांतता को बरकरार रखना चाहिए। परभनी के कार्य सम्राट आमदाद डॉक्टर राहुल पाटिल ने भी जनता से अपील की है कि संयम बरते और शांतता को बरकरार रखे। वाकई में अंबेडकरीवादी जनता ने परभनी की शांतता को बरकरार रखते हुए ये आप नजारा देख सकते हैं कि परभनी का माहौल बहुत बढ़िया है और सोमनाथ सूर्यवंशी की मृत्यु के बाद भी माहौल को शांतता बरकरार रखने में अंबेडकरीवादी जनता का बड़ा ही योगदान रहा। हम भी परभनी की जनता से यही अपील करना चाहेंगे हमारे चैनल के माध्यम से कि शांतता बरकरार जिस तरीके से आप लोगों ने रखी है परभनी की, उसी तरह आगे भी रखते रहिए और हमारे चॅनल को सबस्क्राईब कीजिए, लाईक कीजिए और शेअर करना ना भूलिए। घटना घडली, अत्यंत दुर्दैवी घटना आहे, त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि जो मुलगा मृत्युमुखी पडलेला ती संपूर्ण चौकशी व्हावी, त्याचं पोस्टमार्टम सुद्धा संभाजीनगर इथे व्हावे अशी आमची मागणी होती। मॅजिस्ट्रेट इथे आलेले आहेत। आता काही कागदी पत्रचा सगळा हे झाल्यानंतर त्या मुलाला मृत बॉडीला आम्ही औरंगाबाद संभाजीनगरला शिफ्ट करतोय। तिथं गव्हर्नमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पोस्टमार्टम होणार आहे आणि सखोल या सगळ्या गोष्टीची चौकशी होईल। ज्या माणूस मारहाण सुद्धा काही लेडीजला सुद्धा झालेली आहे ते चौकशी होईल। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी लावून धरणार आहे। जे पोलीस अधिकारी जे जे दोषी असतील त्यांना सुद्धा निलंबित करण्याची आम्ही मागणी राहील आमची विधानसभेमध्ये। लोकांवर जे गुन्हे दाखल आहेत असं म्हणण्यात येते, त्याबद्दल त्याची सखोल सीबीआय तर्फे चौकशी व्हावी। आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं की 144 कलम हे शासनानं लागू केलं पाहिजे होतं। कलेक्टरचं काय वरून आदेश नव्हते असं बऱ्याच ठिकाणची काही म्हणणे आहे, पण त्या दिवशी जर सकाळी 144 कलम लागू झाला असता तर ही दुर्घटना घडली नसती। आता झाली, दुर्घटना झालेली आहे। पुढे जे काही दुकानाचं नुकसान झाले असेल जाळपोळ त्याची सुद्धा भरपाईसाठी आम्ही मागणी करणार आहोत। त्याचा सुद्धा पंचनामा झालेला आहे। जो मृत व्यक्ती आहे, जो एक मृत्यू पावलेला आहे, त्याच्या सुद्धा नातेवाईकांना 50 लाखाचा मुआवजा मिळावा आणि शासकीय नोकरीमध्ये त्यांच्या घरच्यांना कोणाला समाविष्ट करावा अशा प्रकारची आमची मागणी शासनाकडे असणार आहे। ठीक आहे, गेलेला जीव काही येणार नाही, पण काही मदत तरी या कुटुंबाला मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही शासन स्तरावर आमची मागणी मांडणार आहोत। उद्यापासून अधिवेशन सुरू होते। निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। नेमके ते मफलर बांधलेले मुलं कोण होते? 2-3 वाजता अचानक शांततेच्या मार्गाने चालणारा हा बंद अचानक उद्रेक कसा झाला याचा आणि जाळपोळ कशी सुरू झाली याची सुद्धा संपूर्ण चौकशी सीबीआय मार्फत झाली पाहिजे। जनतेस आव्हान आहे की आपण शांततेच्या मार्गाने सर्व बाजारपेठ खुली ठेवावी। कसल्याही प्रकारचं कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि अफवेवर विश्वास ठेवू नये की इथं दगडफेक झाली, तिथं दगडफेक झाली। शांततेच्या मार्गाने आपण आज जीवन आपल्याला जगायचं आहे। निश्चित जी घटना घडलेली आहे निषेधार्थ घटना आहे, त्या घटनेचा जेवढा निषेध कराल तेवढा कमी आहे, पण शेवटी जीवन आहे, असे प्रसंग येतात, यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागतो। सर्व समाजातील लोक आजपर्यंत परभणी शहरामध्ये गुण्यागोविंदाने नाचतायत, पुढे सुद्धा शेवटी आपल्यालाच इथं राहायचं। त्यामुळे समाजामध्ये एवढी मोठी दरी निर्माण झाली नाही पाहिजे की ते परत जखम जोडता नाही आली पाहिजे। म्हणून सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन परत एकदा शांततेच्या मार्गाने आपल्याला परभणीला परत एकदा रुळावर आणायचे, त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करावे।